नमस्कार मित्र. आज मी दुसऱ्याच प्लॉटमध्ये काल खतं टाकण्यासाठी जे यंत्र बनवलं होतं ते दाखवलं होतं. पण ते जुने झाड होते, बेड खूप रुंद होते. आता हे बाग आहे 3.5 वर्षाचा, सोलापूरला 3 क्रॉप, तिसरं क्रॉप घेतलेलं आहे. आता 4थ्या क्रॉपची तयारी चालू आहे. त्यासाठी ह्याला खतं भरणं गरजेचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये कालचं अवजार बसत नाही. ते अवजार 6 फुटाचं आहे. ते मध्येच रेक पडायला लागले आणि ह्याची कॅनॉपीला जे खतं टाकायचे ही कॅनॉपी बाहेर, खतं आणखीन बाहेर. त्यासाठी मग ते खतं काही लावणार नाही. आमच्याकडे एक दुसरा अवजार आहे, ते लिंबोणीचं वगैरे साईड कटर, त्याला साईड कटर म्हणतात. मग साईड कटरनं हे जे जुने बेड आहेत, हे बघा, हे जुने बेड, जुन्या बेड फक्त 4 बोटाने हे करायचं आणि इथं खतं भरून घ्यायचे. इथं खत भरले का शेणखत भरणे, रासायनिक खत भरणे, मग रोटं मारणे आणि फळीनं बेड थोडे मोठे करणे. बेड ह्याच्यासाठी मोठे करायचे आहेत, ह्याची कॅनॉपी खूप मोठी झाली. या कॅनॉपीचं कसं असतं, कुठल्याही झाडाची बाहेरची साईज जी असते त्या लेवल ह्याचे अन्नद्रव्य घेणारे मुळं असतात. त्या हिशोबाने मग हे नियोजन चालू आहे. आता हे ते काल जमलं नाही, मी साईड कटरचा वापर केला. साईड कटरने एकदम पद्धतशीर होते म्हणून हा इकडच्या प्लॉटचा कार्यक्रम चालू केलेला आहे. नमस्कार.